पतसंस्था मर्यादित नांदेड च्या नौकर भरतीच्या विरोधामध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पुढे जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। ही पतसंस्था मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी असलेली शिक्षकांची पतसंस्था आहे। या ठिकाणी जे विद्यमान संचालक मंडळ आहे त्याने अतिशय चुकीच्या पद्धतीनं नौकर भरती केलेली आहे। या संदर्भात रितसर संचालकांनी संघटनांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या, पण त्यांनीही कुठलीही खातरजमा न करता आज पतसंस्था ही पूर्णपणे संगणकीकृत आहे। संगणकीकृत असल्यामुळं कर्मचाऱ्यांची आवश्यकता कमी आहे। त्याचबरोबर वसूल ही माइंडेड पद्धत लागू केलेली आहे, म्हणून त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते पुरेसे आहेत। 43 वर्षापूर्वीची सेवा नियमाचा आधार घेऊन त्या सेवा नियमाला सर्वसाधारण सभेची मंजुरी नसताना, कर्मचारी भरतीला रितसर मंजुरी नसताना DDR सोबत संगनमत करून विद्यमान पदाधिकाऱ्यांनी ही नौकर भरती केली आणि यामध्ये जवळपास 1,20,00,000 रुपयाचा 1,20,00,000 रुपयाची माया जमा केलेली आहे। आणि यामुळं या नौकर भरतीमुळं पतसंस्थेवर आर्थिक बोजा फार मोठ्या प्रमाणात पडणार आहे। म्हणून जिल्ह्यातील सर्व जवळपास 14 संघटनांच्या प्रतिनिधी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आणि ही नौकर भरती हाणून पाडण्यासाठी वेळ प्रसंगी आपल्याला या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पुढे आमरण उपोषण मोर्चा सुद्धा काढावा लागणार आहे। या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचं जे उपनिबंधक कार्यालय आहे ते मोहम्मद तुघलकापेक्षा तिथले वाईट अनुभव आहेत। सकाळी एक आदेश करतात, दुपारी एक करतात, संध्याकाळी एक करतात। हा सर्व जिल्हा पाहत आहे। म्हणून इथल्या DDRची चौकशी करून त्यांना निलंबित केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी आमच्या सर्व शिक्षक संघटनांची आहे। म्हणून हे आंदोलन इथं थांबणार नाही, आंदोलनात सुरुवात झालेली आहे। म्हणून जिल्ह्यातील सर्व सभासद बंधू भगिनींनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि भ्रष्टाचारी मुजोर संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी सहकार्य करावं, अशा प्रकारचं आवाहन करतो। धन्यवाद।